प्रयोग टॉपिक चालू आहे मित्रांनो, आणि प्रयोग म्हणलं की हमखास अशी एक्झामच नाही ज्याच्यामध्ये प्रयोगावर प्रश्न नाही म्हणून. आणि मग आपण काय करत, पुस्तकी भाषा एकदम अवघड करून टाकलेली प्रयोगामध्ये. आपण त्याच्या शॉर्ट ट्रिकवर जाणार आहे. आणि शॉर्ट ट्रिक म्हणजेच काय, एक्झाम क्रॅक करणं. आणि म्हणून मित्रांनो, तुमचा प्रश्नाचं उत्तर निघायलंय याला व्हॅल्यू नाही, पण किती कमी टाइमात निघायलंय याला लय व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आणि मग मित्रांनो, प्रयोग हा टॉपिक चालू आहे आपला YouTube वरती. प्रयोग भाग 1, प्रयोग भाग 2, प्रयोग भाग 3, प्रयोग भाग 4, प्रयोग भाग 5, प्रयोग भाग 6, प्रयोग भाग 7, प्रयोग भाग 8. जे काय असेल आता कोणता भाग आहे मलाही माहित नाही. ठीक आहे. पण प्रयोग मात्र आपण सिक्वेन्स बाय शिकायलो. आणि आपण पाहिलं होतं मित्रांनो, पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं प्रयोग म्हणजे काय. ठीक आहे. आणि मग जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात. आणि या प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडले होते मित्रांनो: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. ठीक आहे. कर्तरी प्रयोग म्हणजे आपण पाहिलं होतं मित्रांनो, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात. आणि कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडले होते: सकर्मक कर्तरी आणि आकर्मक कर्तरी. ठीक आहे. कर्त्याला प्रत्यय नाही, वाक्यात कर्म आहे, सकर्मक कर्तरी. कर्त्याला प्रत्यय नाही, वाक्यात कर्म नाही, आकर्मक कर्तरी. कर्तरी प्रयोग इथं संपला होता मित्रांनो. दुसरा प्रकार पाहिला होता आपण कर्मणी प्रयोग. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात. आणि मित्रांनो, कर्मणी प्रयोगाचा आपण 2 प्रकार पाहिले होते. ठीक आहे. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आणि गौण कर्तृक कर्मणी प्रयोग. ठीक आहे. आणि मग मित्रांनो, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आपण पाहिला होता की वाक्य कर्मणी प्रयोगाचे असताना सुद्धा कर्ताच महत्वाचा असतो तेव्हा त्यास काय म्हणतात, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. आणि मग मित्रांनो, कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता तृतीय विभक्तीत आला की त्याला आपण प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणलो होतो. त्यानंतर मित्रांनो, आपण दुसरा प्रकार पाहिला होता गौण कर्तृक कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्त्याला महत्वाचे स्थान नसते तेव्हा त्यास गौण कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणतात. आणि गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचे मित्रांनो 4 प्रकार पडले होते: शक्य कर्मणी, समापन कर्मणी, नवीन कर्मणी आणि जुना कर्मणी. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. मित्रांनो, प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार कर्तरी, कर्मणी आणि भावे. त्यातला आपल्याला तिसरा प्रकार शिकून घ्यायचा आहे आता, भावे प्रयोग. ठीक आहे. भावे प्रयोग. वळूया आपल्या प्रश्नाकडे मित्रांनो. ठीक आहे. बऱ्याच जणांची कमेंट होती की सर व्हाईट पेन घ्या, जास्तीत जास्त वापर करा, कारण बाकीच्या पेन दिसत नाहीत. ठीक आहे, काय हरकत नाही. भावे प्रयोग चालू आहे मित्रांनो. ठीक आहे. मग प्रश्न असा आहे की भावे प्रयोग म्हणजे काय. व्याख्याच आहे समोर. भावे प्रयोग म्हणजे काय. तर मित्रांनो, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही तेव्हा त्यास भावे प्रयोग म्हणतात. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही तेव्हा त्यास भावे प्रयोग म्हणतात. 3 प्रयोग सांगतो मित्रांनो, इकडे लक्ष द्या. पहिला आहे कर्तरी प्रयोग, दुसरा आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा आहे मित्रांनो भावे प्रयोग. ठीक आहे. कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद, कर्तरी प्रयोगात क्रियापद कर्त्यानुसार बदलते. कर्मणी प्रयोगामध्ये इकडे लक्ष द्या, कर्तरी प्रयोगात क्रियापद कर्त्यानुसार बदलते. ह्या कर्त्यानुसार क्रियापद बदलते. कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद कर्मानुसार बदलते. आणि मित्रांनो, भावे प्रयोगामध्ये क्रियापद कर्त्यानुसारही बदलत नाही आणि कर्मानुसारही बदलत नाही. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं, भावे प्रयोग. दोघांनुसारही बदलत नाही, लक्षात घ्या. कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद कोणानुसार बदलतंय, कर्त्यानुसार बदलतंय. कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद कोणानुसार बदलतंय, कर्मानुसार बदलतंय. आणि भावे प्रयोगामध्ये क्रियापद या दोघांनुसारही बदलत नाही. मग भावे प्रयोग म्हणजे आपण पाहलो जेव्हा क्रियापदाचं रूप
कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही तेव्हा त्यास भावे प्रयोग म्हणतात. ही झाली व्याख्या मित्रांनो. व्याख्या झाला जमत नाही, आपल्याला प्रॅक्टिकल जावं लागतंय. ठीक आहे, ओळूया मित्रांनो. ही झाली भावे प्रयोगाची व्याख्या तुमच्या समोर, एकदम स्टेप बाय स्टेप. वाटतं हे उत्तर नाही, तेच उत्तर असते. आणि हीच एक्झाम आहे मित्रांनो, हीच स्पर्धा परीक्षा आहे. ठीक आहे. आणि मग मित्रांनो, भावे प्रयोग म्हणजे आपण पाहिलं. ठीक आहे, पण खरं सांगायचं म्हणलं तर या भावे प्रयोगाचे मित्रांनो 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 3. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही तेव्हा त्यास भावे प्रयोग म्हणतात. आणि या भावे प्रयोगाचे प्रकार किती पडतात? 3 प्रकार. पहिला प्रकार आहे मित्रांनो सकर्मक भावे प्रयोग, दुसरा प्रकार आहे अकर्मक भावे प्रयोग, आणि तिसरा प्रकार आहे भावकर्तृक भावे प्रयोग. आणि या भावकर्तृक भावेलाच पर्यायी नाव काय आहे? अकर्तृक भावे प्रयोग. अकर्तृक भावे प्रयोग म्हणजेच काय? भावकर्तृक भावे प्रयोग. आणि मग भावे प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. सकर्मक भावे प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग, भावकर्तृक भावे प्रयोग. आणि या भावकर्तृक भावेला पर्याय नाव काय आहे? अकर्तृक भावे प्रयोग. ठीक आहे, इथं थोडस ही स्प्रिंट मिस्टेक झाली. इथं असं आहे अकर्तृक भावे प्रयोग, लक्षात घ्या. ठीक आहे मित्रांनो, सकर्मक भावे प्रयोग बघायला आपण काय पाहिलो? सकर्मक भावे प्रयोग पहिला प्रकार. ठीक आहे, कोणाचा प्रकार आहे पहिला रे मित्रांनो? लक्षात घ्या, भावे प्रयोगाचे 3 प्रकार, त्यातला पहिला प्रकार कोणता आहे? सकर्मक भावे, ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, सकर्मक भावे प्रयोग. ठीक आहे, मग काय सकर्मक भावे प्रयोग म्हणजे काय बाबा? ठीक आहे, तर मित्रांनो भावे प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म येतंय तेव्हा त्या प्रयोगाला सकर्मक भावे प्रयोग असं म्हणतात. असं भावे प्रयोगाचं वाक्य ज्याच्यात कर्म आहे. आणि मग भावे प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म येते तेव्हा त्या प्रयोगाला काय म्हणतात? सकर्मक भावे प्रयोग. मग भावे प्रयोग ओळखायचा, त्याच्यात कर्म आहे का बघायचं, आणि कर्म असले काय म्हणायचं? सकर्मक भावे प्रयोग. संपला विषय मित्रांनो. ही झाली सकर्मक भावे प्रयोगाची व्याख्या. जेव्हा मित्रांनो तुम्ही पहिल्यापासून ते शेवटपर्यंत प्रयोग बघत गेले ना, तुम्हाला असं कळेल की काय विदिन सेकंदाचं काम आहे. किती म्हणजे प्रयोग म्हणजे एकदम छोटा भाग आहे असं वाटेल तुम्हाला. ठीक आहे, बघूया प्रश्न. मित्रांनो, वडिलांनी मुलीला शाळेत धाडले आणि तुम्हाला म्हणतात प्रयोग ओळखा. वडिलांनी मुलीला शाळेत धाडले, तुम्हाला काय म्हणतात? प्रयोग ओळखा. चला काय करूता? धाडले हे क्रियापद आहे. धाड हा मूळ धातू आहे मित्रांनो. याला आपण काय करूता? कोणने प्रश्न विचारू. कशाने प्रश्न विचारायचा आहे? कोणने. ठीक आहे, करता शोधता येणं खूप गरजेचं आहे. वडिलांनी मुलीला शाळेत धाडले, धाडणारे कोण? वडिलांनी. मित्रांनो वाक्याचा कर्ता आहे. कोण आहे वाक्याचा कर्ता? मला असं वाटतंय की कर्त्याला प्रत्यय आहे. ठीक आहे, कर्त्याला प्रत्यय आहे मित्रांनो. ठीक आहे, मग कर्त्याला प्रत्यय आहे म्हटल्याच्या नंतर कधीच कर्तरी प्रयोग होत नाही, कारण कर्तरी प्रयोग होण्यासाठी कर्त्याला प्रत्यय लागायला जमत नाही. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न विचारू आपण. कोणाला, कोणाला धाडले? मुलीला. आणि मित्रांनो मुलीला हे वाक्याचं कर्म आहे. मुलीला कोण आहे? वाक्याचं कर्म. ठीक आहे, मला असं वाटतं इथंही प्रत्यय लागलाय. कर्त्यालाही प्रत्यय आहे आणि कर्मालाही प्रत्यय आहे. मित्रांनो कर्त्याला प्रत्यय आहे, कधीच कर्तरी प्रयोग होणार नाही. कर्माला प्रत्यय आहे, कधीच कर्मणी प्रयोग होणार नाही. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी नाही. कर्माला प्रत्यय आहे, कर्मणी नाही. झाला भावे. अशा भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म आहे का नाही? आहे. आणि म्हणून झाला मित्रांनो काय? सकर्मक. सकर्मक काय? भावे प्रयोग. संपला विषय. इतका सोपा प्रयोग आहे बघा मित्रांनो. मुलींनी वडिलांनी मुलाला शाळेत धाडले, धाडले क्रियापद, धाड मूळ धातू, धाडणारे कोण? वडिलांनी. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. कोणाला धाडले? मुलीला. कर्माला सुद्धा प्रत्यय आहे, कर्मणी सुद्धा प्रयोग होणार नाही.
कर्त्याला प्रत्यय कर्तरी नाही, कर्माला प्रत्यय कर्मणी नाही, झाला भावे. अशा भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून झाला सकर्मक भावे प्रयोग. लयच काम असं बघणं उत्तर देणं लगेच आहे. कर्ता प्रत्यय कर्म प्रत्यय भावे सकर्मक भावे. मित्रांनो कोठे धाडलंय शाळेत क्रियाशय नाही, कोठेच उत्तर क्रियाशय नसते. ठीक आहे, इतकं सोपं आहे बघा मित्रांनो. नानाने नयनाला विचारले म्हणून. बर, नानाने नयनाला विचारले. ठीक आहे, विचारले मधला मूळ धातू आहे मित्रांनो विचार. कोणता धातू आहे? विचार. कोणने प्रश्न विचारा. ठीक आहे, कशाने प्रश्न विचारायचा आहे? कोणने. प्रयोग ओळखायला सांगितलाय ना. नानाने नयनाला विचारले. विचारणारे कोण किंवा विचारणारा कोण? नाना. कोण आहे वाक्याचा? कर्ता आहे मित्रांनो. ठीक आहे, मला असं वाटतंय मित्रांनो की कर्त्याला प्रत्यय आहे. ठीक आहे, मग कर्त्याला प्रत्यय आहे म्हटल्याच्या नंतर कर्तरी प्रयोग होणार नाही. ठीक आहे, दुसरा प्रश्न आपण विचारू. कोणाला. मग कोणाला विचारले? नयनाला. मग कोणालाच उत्तर कर्म असते मित्रांनो. पण मला असं अजून एकदा वाटायले की ला हे नयनाला हे कर्म आहे आणि त्याला प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे, प्रत्यय आहे, लक्षात घ्या. नानाने नयनाला विचारले. विचारले क्रियापद, विचार मूळ धातू, विचारणारा कोण? नाना. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. कोणाला विचारले? नयनाला. वाक्याचं कर्म आहे, कर्माला सुद्धा प्रत्यय आहे, कर्मणी सुद्धा प्रयोग होणार नाही. कर्त्याला प्रत्यय कर्तरी नाही, कर्माला प्रत्यय कर्मणी नाही. झाला मित्रांनो कोणता? भावे प्रयोग. कोणता झालाय? भावे प्रयोग. ठीक आहे, इकडे बघा. कर्त्याला प्रत्यय कर्तरी नाही, कर्माला प्रत्यय कर्मणी नाही, झाला भावे प्रयोग. अशा भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये मित्रांनो कर्म आहे का नाही? आहे, आणि म्हणून झाला सकर्मक. सकर्मक भावे प्रयोग. संपला विषय. एकदम छोटासा पार्ट आहे. प्रयोगावरती हमखास कोणती बी एक्झाम असो 2-3 100% प्रश्न आहेत. आणि म्हणून मित्रांनो नानाने नयनाला विचारले, परीक्षेत वाक्य आलं. विचारले क्रियापद, विचार मूळ धातू, विचारणारा कोण? नाना. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. कोणाला विचारले? नयनाला. वाक्याचं कर्म आहे, कर्मालाही प्रत्यय आहे, कर्मणी प्रयोग होणार नाही. कर्त्याला प्रत्यय कर्तरी नाही, कर्माला प्रत्यय कर्मणी नाही. झाला भावे प्रयोग मित्रांनो. कोणता प्रयोग झालाय? भावे प्रयोग. आणि अशा भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये तुम्हाला काय सापडायलंय? कर्म. आणि म्हणून झाला मित्रांनो सकर्मक भावे प्रयोग. संपला विषय. कळलं का तुम्हाला? फक्त बघायचंय कर्त्याला प्रत्यय आहे का कर्माला प्रत्यय. संपला विषय. ठीक आहे, आणि मग मित्रांनो तुमच्यासाठी आता हे वाक्य आता या वाक्याचं तुम्ही मला, ठीक आहे, पोलिसांनी पळणाऱ्या चोराला धरले. ठीक आहे, या वाक्याचा तुम्ही मला कर्ता सांगायचा आहे. काय सांगायचंय? कर्ता. या वाक्याचं तुम्ही मला कर्म सांगायचंय. या वाक्याचं तुम्ही मला क्रियापद सांगायचंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या वाक्याचं तुम्ही मला काय सांगायचं आहे? प्रयोग. काय सांगायचं आहे? प्रयोग. आणि हे सगळं कुठं सांगायचं मित्रांनो? सगळं कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही याचं उत्तर द्यायचं आहे कमेंटमध्ये. ठीक आहे, कर्ता सांगा. ठीक आहे, त्याचबरोबर कर्म सांगा, त्याचबरोबर क्रियापद सांगा, आणि त्याचबरोबर प्रयोग पण सांगायचा आहे. ठीक आहे, पोलिसांनी पळणाऱ्या चोराला धरले. कमेंटमध्ये मला याचा आन्सर पाहिजे. मित्रांनो बाह्य प्रयोग बघू लागलो आपण. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलत नाही तेव्हा त्यास भाव्य प्रयोग म्हणतात. भाव्य प्रयोगाचे 3 प्रकार पडले होते. ठीक आहे, सकर्मक भावे, अकर्मक भावे, भावकर्तृक भावे. सकर्मक भावे पाहिला आपण. भाव्य प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म येते तेव्हा त्यास काय म्हणतात? सकर्मक भावे प्रयोग. ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपल्याला अकर्मक भावे प्रयोग बघायचा आहे. ठीक आहे, सांगायचं तात्पर्य असं आहे
या लेक्चरमध्ये आपण हा प्रकार बघितलाय, सकर्मक भावे प्रयोग. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला अकर्मक भावे प्रयोग बघायचा आहे. ठीक आहे, काय बघायचंय? अकर्मक भावे प्रयोग. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. काय अडचण असल्यास कमेंट करा. आणि त्याचबरोबर मित्रांनो, अतिशय तळमळीतून गोष्टी आहेत, म्हणून तुमच्या सपोर्टची खूप गरज असते. आणि म्हणून मित्रांनो, या वाक्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं, एवढ्या गोष्टी तुम्ही. ठीक आहे, म्हणजे मलाही थोडंसं त्याच्यामध्ये आणखी भारी वाटते की तुम्ही मला उत्तर दिली. ठीक आहे मित्रांनो, थांबतो. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला अकर्मक भावे प्रयोग बघून घ्यायचा आहे. थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.